गर्वाला त्या ठिकाणी हनुमानजीने ऋषीचं बोलणं ऐकलं, ऋषीचे शब्द ऐकले गेले, ऋषीवर विश्वास ठेवला, हात असणाऱ्या तळ्याकडे लक्ष केलं, सरोवराचं लक्षण घेतलं, सरोवराच्या जवळ पाणी पिण्यासाठी हनुमानजी आले. काय होते ऐका पुढे. उदक पान हनुमंत करावया उदकाते रिगताची पाहित पायी त्वरित धरियला. 5 वर्ष हनुमानजी तळ्यावर पोहोचले, आता जाऊन पाणी पिणार आहेत. पाणी पिण्यासाठी तळ्यामध्ये पाय टेकलाय, पाय तळ्या पाण्यामध्ये गेल्याबरोबर हनुमानजीच्या पायाला धरलं. काय करतात पहा पुढं. ब्रह्मशापे सबळ ग्राही हनुमान धरिला दक्षिण पायी ये रोनी दडा वीर पाही भय नाही कोणाचे. त्या ठिकाणी असणारा म्हणजे ब्रह्मदेवाचा शाप आहे आणि ब्रह्मदेवाच्या शापाने एक अप्सरा त्या ठिकाणी मगर होऊन त्या तळ्यामध्ये राहिलेली. त्या मगरी आली, त्या मगरीने हनुमंताच्या पायाला धरलं, पण हनुमंत असणारे निधडे वीर आहेत, अगदी बलवान, अगदी शक्तिशाली वीर असल्यामुळं मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता काय करतात ऐका. वीर त्यावरी श्रीरामाचा किंकर दमुशक काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे. त्या ठिकाणी सांगून आले, स्वभावाने आदवलच निधडा वीर होता, आदवलच बलशाली होता, आदवलच ताकदवान होता आणि पुन्हा रामाचा सेवक बनला गेलाय. रामाचा सेवक असल्यामुळं कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती राहिलेली नव्हती, सर्व भीती असणारे निघून गेले. अशा हनुमानजीच्या पायाला त्या मगरीने धरलं. काय करतात पहा. श्रीराम नाम भूकार पाया सोडते सत्वर कडे पडली वेग उत्तर दिव्य शरीर लादली. हनुमानजीने पाहिलं आपला पाय कुणीतरी धरलाय. त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या प्रभूचा, आपल्या स्वामीचा जय जयकार केलाय. सर्वजण आता या ठिकाणी जय जयकार करा, बोला प्रभू रामचंद्र भगवान असा जय जयकार केला ना आपला पाय झाडला बरोबर पायाची मगर त्याच्या कडेला जाऊन पडली. काय करते पहा. पटे करून सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काला ते हानोनी लाता शाप निर्मुक्तता सत्संगे. मगरीने काय केलं होतं, कपट केलं होतं आणि कप्ताने असणारा भक्ताचा पाय धरला होता. हनुमंताचा पाय धरला सात्विकतेनं नाही, पण कप्तानं का होईना धरला, पण त्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला. का उद्धार झाला. असणारा रामाचा भक्त आहे आणि रामाच्या भक्ताचे पाय धरल्यामुळं ती असणारी काटावर पडली, तिचा त्या ठिकाणी शाप मुक्त झाली. काय करते पहा. तण्णकसूत उदत झाला शाप राक्षसत्व पावला तो अंगद थापाहानी तला तात्काळ केला निर्मुक्त. दंडक राजाचा मुलगा असणारा उद्धत म्हणजे उन्मत्त झालेला आहे. उन्मत्त झाल्यामुळे त्याला ब्रह्मनाने शाप दिला. शाप दिल्याबरोबर दंडक राजाचा मुलगा राक्षस बनला. अंगदाने जाऊन डोक्यामध्ये एक थाप मारली, शाप नष्ट झाला, तो पुन्हा असणारा राजकुमार बनला. अशी शापाची ताकद आहे. नाथ महाराज सांगू लागले. शाप नारदासी दो मुहूर्त स्थिर नरासी तो द्वारके राय वर्षानुवर्षी सत्संगासी शाप असणाऱ्या नारद मुनीला शाप दिलेला आहे. हे नारदा असणाऱ्या तिन्ही ताळामध्ये क्षणभर सुद्धा एका ठिकाणी थांबणार नाही, एका ठिकाणी क्षणभर उभा राहता येणार नाही. पण ते नारद मुनी जर द्वारकेच्या ठिकाणी गेले, भगवान कृष्णाच्या घरी गेले, वर्षानुवर्ष राहिले, तरी त्यांना त्या ठिकाणी शाप बाधा करत नव्हता. का तर भक्ताची संगत करत होती आणि भक्ताची संगत घडल्यावर शाप जायला वेळ लागत नाही. नाथ महाराज सांगू लागले. ग्राही शाप दंडन लागत हनुमंताच पद नकाग्रे झाली शुद्ध सुख आगाध संत चरणी. असणारी जळचर मगर, पाण्यामध्ये राहणारी मगर, ते असणारी शापाने त्या ठिकाणी. पण झालं काय. हनुमंताच्या नकानं तिचा त्या ठिकाणी उद्धार झाला. ती असणारी काठावर येऊन पडली. कपिचन जाग्र सांडिल शाप जन्य शरीर लावून यावयव सुंदर
गगना सत्वर उसळली. त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताच्या पायाचं नख त्या मगरीला लागलं. मगरीला नख लागलं आणि तिचं असणारी शाप मुक्त झाली. जे स्वतःचं पहिलं शरीर होतं, जे असणारी इंद्रदेवाच्या दरबारातली अप्सरा होती, त्या शरीरामध्ये प्रगट झाले. तत्काळ आकाशामध्ये उडी घेतले. काय बोलते पुढे सूचक सांगते ना, ऐका. प्रभू